देश भर में एक बार फिर से जनसंख्या नियंत्रण को लेकर बहस छिड़ गई है। उसकी वजह है आरएसएस प्रमुख मोहन भागवत का एक बयान। मोहन भागवत के बयान के बाद से सियासी गलियारों में भी कई तरह के सवाल खड़े हो गए हैं, जिसे सुनकर राजनीतिक जगत से लेकर देश की आम जनता भी हैरान है। आरएसएस प्रमुख मोहन भागवत ने देश की जनसंख्या को लेकर चिंता व्यक्त की है। उन्होंने एक कार्यक्रम के दौरान जनसंख्या में हो रही गिरावट पर चिंता व्यक्त की है। मोहन भागवत ने अपने भाषण में कहा कि आधुनिक जनसंख्या विज्ञान कहता है कि जब किसी समाज की जनसंख्या यानी प्रजनन दर 2.1 से नीचे चली जाती है तो ऐसे में कोई परेशानी न होने पर भी वह समाज धरती से लुप्त होने की कगार पर जा सकती है। मोहन भागवत इतने पर ही नहीं रुके, बल्कि उन्होंने अपने भाषण में कहा कि जनसंख्या 2.1 से नीचे नहीं जानी चाहिए। हमारे देश की जनसंख्या नीति 1998 या 2002 में तय की गई थी, लेकिन इनमें से यह भी कहा गया था कि किसी समाज की जनसंख्या 2.1 से नीचे नहीं जानी चाहिए। मोहन भागवत ने कहा कि हमें 2 या 3 से ज्यादा बच्चों की जरूरत है। ये संख्या काफी अहम है, क्योंकि समाज को जीवित रहना चाहिए। सगळा समाज चालावा, सगळे सुखी व्हावेत याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा, अभ्युदय आणि निश्रेयस, इहलोकीचं आणि परलोकीचं सुख एका वेळेला देणारा, तो धर्म मिळतो कसा? तो कुटुंबातून मिळतो। आचार धर्मासहित, आचार धर्म देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतो, बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो। आता जातपातीचा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो। जातपात किती वर्षापासून चालू आहे आपल्या इथे, तर हे माहित सगळ्यांना आहे, सगळ्यांची मान्यता आहे। आपल्या शास्त्रात जातपातीच्या भेदाला स्थान नाही, हे आचार्यांनी म्हटलं। पण हे करताना सवय आड येते। ती सवय जाईल कशी? कुटुंबात आचार सुरू झाला की जाते। म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार, दोन्हीचं शिक्षण हे कुटुंबातून मिळत। आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे, हे कुलसंमेलन याचं फार महत्व आहे। इतका सायास करून, प्रयास करून, एका अर्थाने तपश्चर्याच करून आणि हे सगळं शोधून काढलं, कुलवृत्तांत वगैरे। हा केवळ कुलाभिमान नाही आहे, आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असतो आणि असला पाहिजे, पण त्यातून आपली परंपरा काय आहे, आपण कशा करता आहोत, आपलं सामर्थ्य काय आहे, या सगळ्याचा परिचय होतो। त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो आणि ज्यापाशी स्वगौरव आहे, स्वाभिमान आहे, तो जीव उभा राहतो। ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही त्याला काही मिळत नाही। तो वाघाचं पिल्लू धनगरांना सापडलं, डोळे उघडायचे होते, तर ते त्यांना दया आली, मारलं नाही, ज्याला घेऊन आले आपल्याबरोबर। ठेवणार कुठे? बकऱ्यांमध्ये ठेवलं। त्या बकऱ्यांमध्येच लहानाचं मोठं झालं। बकऱ्यांमध्ये चरायला जायचं जंगलात, गवत खायचं की नाही माहित नाही, पण जायचं हे खरं। त्यांनी दुसरं पाहिलंच नाही। धनगर असतात, ते आपले मालक आहेत, बकरे असतात, त्यांच्यात मी एक आहे, आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते, पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंकतात, त्यांना घाबरून कळपात परत यायचं असतं, नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाजते। हे एवढंच जीवन त्याला माहित होतं। मग तो कळप जंगलात गेला, तिथे एक खराच वाघ आला, जंगलात वाढलेला। तो शिकारी करता आला, पण ते पाहून शिकार विसरला की अरे हे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे, चांगला मोठा आहे, तरुण झाला होता तोपर्यंत, आणि बकऱ्या त्याला धक्के मारून बाहेर काढतात, कुत्र्यांच्या भुंगड्याने तो पुन्हा कळपात परत येतो। ही काय भानगड आहे? मग त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे, म्हणजे गर्जना करून, तर बकऱ्या पळाल्या, तर हाही पळायला लागला। यांनी झडप मारून त्यालाच पकडलं, तो थरथर कापायला लागला। अहो मला सोडून द्या, पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही, या बकऱ्यांच्या नादाने आलो, मला काही माहित नव्हतं वगैरे वगैरे। तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आले की याला माहित नाही हा कोण आहे। मग त्याला ओढत ओढत तो तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं, सांग तू माझ्याशी मिळतो की त्या बकऱ्यांसारखं तुझं रूप आहे? त्यांनी पाहिलं, तो का मी तुमच्यासारखा दिसतो, तर मी वाघ आहे का? गर्जना करून पहा,
वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही, तर कसला कामाचा? त्यांनी गर्जना करून पाहिली, ती आली, कारण तो वाघ होता. त्यानंतर त्या कुत्र्यांनी, धनगरांनी, त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाऊल टाकलं नाही, कारण त्यांना माहिती आता इथे जो वाघ आहे त्याला माहित आहे की तो वाघ आहे. असं स्वगौरव, त्याच्या आधारावर उन्नती होते. तो स्वगौरव प्राप्त करून देणे, स्वपरंपरा सांगणे, आणि ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते, परंतु मुळात शाश्वत आहे आणि ती सगळ्यांची एक आहे, सगळ्या मानवजातीची एक आहे. धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार नंतरचं नाव आहे. त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानव धर्मशास्त्रच म्हटलेलं आहे. कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता, आपण सगळ्यांना एक मानतो. आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे, विश्वरूपच झालेला आहे, सगळीकडे पावित्र्य आणि चेतनाच आहे, ती एकच आहे. हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला, सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे, त्याची आज विश्वाला जरूर आहे. आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा, त्याच्याच करता कुलसंमेलन असावं असं एकूण पाहून मला वाटतं. पण खूप परिश्रम केले, चांगला कार्यक्रम आयोजित केला. हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे या कार्यक्रमाकरता ज्यांनी परिश्रम केले आणि या कार्यक्रमात त्यांच्या परिश्रमाच्या फलस्वरूप जे उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि याचं फल म्हणून आपल्याला कठाळे कुलपरिवारामध्ये सगळीकडे सर्व सुक्षेम असावं, सुखरूप असावं, संतोषप्रद असावं. आणि ते तसं असल्यामुळे त्यांच्या साह्याने भारत देशामध्ये सगळीकडे सर्व मंगल व्हावं. आणि भारत देश मंगल असतो तेव्हा तो जगाचं मंगल करतो, सगळ्या जगाला त्या मांगल्याचा लाभ व्हावा. हे सगळं व्हायचं आहे ना, तर त्याला शक्तीचं अधिष्ठान पाहिजे. जेव्हा धर्म आपण म्हणतो तेव्हा सत्य, करुणा, शुचिता आणि तपश्चर्या या 4 गोष्टी पाहिजे, पण त्याची बैठक शक्तीची असते. आणि म्हणून आपल्याकडे कुलदेवता असते, ती शक्ती स्वरूप असते. शक्ती स्वरूपा कुलदेवतेचं, जाखाई देवीचं संपूर्ण आशीर्वचन तुम्हाला लाभो आणि उत्तरोत्तर फलित होऊन, पुष्पवत होऊन आणि पुढे सर्व विश्व सुगंधित तुमच्या कर्तृत्वाने व्हावं अशी शुभकामना तुम्हाला या प्रसंगी देतो आणि माझे 4 शब्द संपतो. मोहन भागवत ने जनसंख्या को लेकर ये चिंता नागपुर में कत्ले कुल की बैठक में जाहिर की है, जिसके बाद चर्चाएं बढ़ गई है कि आखिरकार जनसंख्या किस तरह होनी चाहिए। बता दें कि संघ प्रमुख का ये बयान ऐसे समय में आया है जब देश में जनसंख्या कानून लाने की आवाज उठाई जा रही है। साथ ही पिछले दिनों भारत ने आबादी के मामले में चीन को भी पीछे छोड़ दिया है। बहरहाल संघ प्रमुख के इस बयान पर पूरे देश एक बार फिर से बहस छिड़ गई है। कुछ लोगों का कहना है कि भारत में पहले ही जनसंख्या विस्फोट हो चुका है, ऐसे में ज्यादा बच्चे पैदा करना ठीक नहीं। तो वहीं हिंदुओं का एक धड़ा ये भी कहता है कि भारत में मुस्लिम आबादी तेजी से बढ़ रही है, जबकि हिंदू कम संतानें पैदा कर रहा है। इससे हिंदू भी खतरे में और हिंदू की संख्या कम हो सकती है। आपको जानकर हैरानी होगी कि संघ प्रमुख कोई पहली बार ये प्रतिक्रिया नहीं दे रहे हैं, बल्कि पहले एक संघ प्रमुख के सुदर्शन भी इस तरह का बयान दे चुके हैं, जिसके बाद वो भी चर्चाओं में आ गए थे। के सुदर्शन ने भी कई बार ये सुझाव दिया था कि युवाओं को कमान देनी चाहिए, इससे बड़ा बदलाव आ सकता है। साथ ही उन्होंने जनसंख्या नियंत्रण को लेकर भी एक बड़ा बयान दिया था। उन्होंने कहा था कि हिंदुओं को कम से कम 3 बच्चे पैदा करने चाहिए ताकि वे हिंदू धर्म, संस्कृति और समाज की रक्षा कर सकें। लेकिन ऐसे बयान देने वाले सुदर्शन के ही संघ प्रमुख रहते नागपुर स्थित संघ मुख्यालय में राष्ट्रीय मुस्लिम मंच की स्थापना हुई और देश भर से विकास परक सोच के मुसलमान का आना जाना भी बढ़ा। दक्षिण भारत के 2 राज्य भी ऐसे हैं जहां पर इस समय लगातार जनसंख्या नियंत्रण को लेकर बहस छिड़ी हुई है। आंध्र प्रदेश और तमिलनाडु के मुख्यमंत्री ने हाल ही में ऐसे बयान दिए थे, जिसके बाद सियासी गलियारों में भी सवाल उठने लगे थे, जिसकी पूरे देश में भी चर्चाएं थी। पहले चंद्रबाबू नायडू, उसके बाद तमिलनाडु के सीएम एम.के. स्टालिन ने जनसंख्या नीति पलटने की बात कही थी। चंद्रबाबू नायडू ने यह भी कहा था कि दक्षिण के कई राज्य ऐसे हैं जहां पर बच्चों को ज्यादा से ज्यादा जन्म देना चाहिए।
उन्होंने तो ये तक कह दिया था कि 2 से ज्यादा बच्चे पैदा करने वाले लोगों को ही लोकल इलेक्शन में उम्मीदवार बनाया जाएगा और इसके लिए एक कानून भी लाया जाएगा। तमिलनाडु के सीएम स्टालिन ने भी एक बयान दिया था जिसके बाद वो सुर्खियों में आए थे। सीएम स्टालिन ने कहा था कि 1-2 नहीं बल्कि 16-16 बच्चे पैदा करना चाहिए। स्टालिन ने कहा कि पहले घर के बड़े बुजुर्ग नए वेंडिंग कपल्स को 16 तरह की संपत्ति प्राप्त करने का आशीर्वाद देते हैं। शायद अब समय आ गया है कि 16 संपत्ति की जगह 16 बच्चों को जन्म दिया जाए। इसके बाद भी तमाम तरह के सवाल खड़े हो गए थे और एक बार फिर से मोहन भागवत की ओर से इस तरह का बयान देश भर में चर्चा का विषय बना हुआ है। अब देखना होगा कि आखिरकार जनसंख्या कानून को लेकर क्या कुछ मांग उठती है। ब्यूरो रिपोर्ट, न्यूज नेशन। न्यूज नेशन अब व्हाट्सएप पर खबरों के ताजा अपडेट के लिए न्यूज नेशन के इस QR कोड को स्कैन करें।